माझ्या कथेचे नाव आहे अंधश्रद्धा. चंदरच्या चिंतेतून मुक्त झालेली आई बागेत डोकावली तेव्हा तिच्यावर वीज पडली. हे काय, माझं नवं रोपटं कोणी उपटलं? तिने तारस्वरात प्रश्न केला. शेजारच्या शांताक्काने रेवतीला त्या दिवशी ते रोपटे उपटताना पाहिले होते. त्यांनी ते आईला सांगून टाकले. तेव्हा ती तरातरा आत आली आणि तिने रेवतीला विचारले, काय ग, शांताक्का काय म्हणतायत? आता काही लपवणे तिला शक्य झाले नाही. तिने त्या रोपट्याशी संबंधित मनातली भीती आईला सांगून टाकली, अगदी आजोबांच्या त्या रेशमी सदऱ्यासह. आई, रागावू नको ग. परवा मी ते रोपटं उपटलं नसतं तर आपला चंदर वाचला नसता. मी ती मुळकुंडी उपटून टाकली आणि आत आले तर चंदरने लगेच डोळे उघडले. शपथ, रेवतीच्या डोळ्याच्या मासोळ्या पाण्यात पोहू लागल्या. रेवती, कसल्या गोष्टीवर विश्वास ठेवतेस? किती खुळ्या कल्पना. अशी बोला फुलाला कधी गाठ पडली तर ते खरं म्हणतेस? अगं, सुशिक्षित आईबापाची, स्वतःही शिकणारी मुलगी तू. तुझ्या असल्या भाकड कथावर विश्वास आहे? पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये जाशील तू. हे बघ, एक लक्षात ठेव, या खुळसट कल्पना आणि बुरसटलेले विचार उराशी बांधून मी तुला मोठी होऊ देणार नाही. तेव्हा सारे मनातून काढून टाक. येऊ दे महानंदीला. पुन्हा तेच रोपटे आणून जगवून तुला दाखवून देते की त्याचा कोणत्याही अशुभ गोष्टीशी संबंध नाही. आईने जाहीर केलेला इरादा ऐकून रेवती अंतर्बाह्य हादरून गेली. ती मुळकुंडी, तो सदरा आणि चंदरचा चेहरा तिच्या नजरेसमोरून हलेना. काहीही करून आईचा बेत हाणून पाडायचा असा तिने निश्चय केला. तिचे विचारचक्र वेगाने फिरू लागले. तिचे डोळे चमकले. बस, ठरले. ती अत्यानंदाने मनाशीच हसली. 2 दिवसांनी तिला ती सुवर्ण संधी मिळाली. महानंदेसह सर्वजण कुलूप लावून बाहेर गेली होती. दुपारची निवांत वेळ. आसपासची सर्व आपापल्या घरात. सुट्टी असल्याने रेवतीला मिळालेला मोकळेपणा सारे कसे छान जुळले. ती चोर पावलाने नंदेच्या अंगणात शिरली. महानंदेने जीवापलीकडे जोपासलेली ती झुडपे तिने जोर लावून उपटली. बऱ्याचशा मुळकुंड्या वर आल्या. तिने भराभर हातानेच माती उकरली. आसपासचा परिसर ती झपाटल्यासारखी उकरत होती. एकही मुळकुंडी चुकून मातीत राहू नये म्हणून. हाताला ओरखडे येत होते, पण तिला त्याची पर्वा नव्हती. शेवटी तिने उद्ध्वस्त केलेली झुडपे घेऊन शेजारच्या वाहत्या झऱ्यात नेऊन टाकली. वाहते पाणी पोटात पडले ते दूर नेऊ लागले. थरथरत्या शरीराने, धडधडत्या हृदयाने रेवती दूर जाणारे ते यमदूत पाहत होते. जसजसे ते दूर गेले तिचा चेहरा कणाकणाने उजळत गेला. आपल्या चंदरवर पडणारे ते अशुभाचे सावळ तिने समूळ नष्ट केले होते. पावसाच्या पाण्यात हात धुवून ती त्वरेने निश्चिंत होऊन घरी परतली. पण इकडे मात्र कोलाहल माजला. तासाभरात परतलेल्या नंदेला आल्या आल्या ते दृश्य दिसले तेव्हा आपले हृदयच कुणी निर्दयपणे ओरबाडून नेले असेच भासले तिला. 2 क्षण ती जमिनीला खेळून गेली आणि पुढच्या क्षणी तिची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर तिने रडून आकांत केला. अन्न पाण्याला स्पर्श न करता ती पडून होती. ती बातमी कळताच रेवतीसह तिची आई तिला भेटायला गेली. तिथला तो उद्ध्वस्त परिसर आणि नंदेच्या आईने सांगितलेली हकीकत ऐकतात रेवतीची आई काय समजायचे ते समजले. महानंदेला जवळ येताना रेवतीच्या आईने एक जळजळीत कटाक्ष रेवतीकडे टाकला, पण त्याने ती दुखावली नाही. उलट चंदरसाठी ती आग तिने हसतच प्राशन केली. रेवती नंदेजवळ आली. ती थकून निश्चित पडली होती. रेवती, कुणा दुष्टाने माझी झुडपं उपटली ग? माझा दादाच होता तो. रेवतीला जवळ ओढून तिच्या गळा पडत महानंदा काकुळतीने विचारू लागली. नकळत रेवतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कार्टे, कशाला रडायचे नाटक करतेस? दूर हो तिच्यापासून, दुष्ट कुठली. रेवतीला नंदेपासून दूर करीत रेवतीची आई कडाडली. नंदा, अगं लायकी नाही हिची. तुझ्या रोपट्याचं पाणीपत हिनच केलं असणार.
मला खात्री आहे. कार्टी नसत्या कल्पना उराशी धरून बसली. रागाने डोळे गरगरवत ती म्हणाली. महानंदा आणि तिची आई अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिली. होय ग, अविश्वासाने नंदेने विचारले. पण रेवती पुतळागत थिजून उभी होती, मुख बनली होती. ते पाहून महानंदा बेभान झाली. ताडकन उठून तिने रेवतीला धरले. थाड थाड ती रेवतीला मारू लागली. तू मैत्रीण नाहीस, वैरी आहेस. बोल बोल, का मारलंस माझ्या दादाला? थांब, तुलाच मारून टाकते आता. तिचा क्रोध वाढत होता. झपाटल्यासारखी ती मारत होती. दोन्ही आयांनी मध्ये पडून कसेबसे तिला मागे गेले. रेवती, पोरी पोरी, काय केलंस हे? का केलंस असे? सुभाष गेल्यापासून या पोरीचा तेवढाच एक विरंगुळा होता. त्यातच विसरली होती दादाचं दुःख. सांग, का दावा साधलास? रेवती नंदेजवळ आली तेव्हा ती थकून निश्चित पडली होती. नंदा, नंदा, अगं मार मला. तुझ्या हातचा मार सुद्धा आनंदाने खाईन मी. तुझ्या दादावरच्या प्रेमाने तू मला मारतेस, तसंच माझ्या चंदरवरच्या प्रेमाने मी तो मार खात राहीन. रेवतीचा सारा मनक्षोभ बाहेर डोकावू लागला. तिने मनातले सारे भडाभड नंदेच्या आईला सांगून टाकले आणि म्हटले, नंदेच्या आई, तुम्ही मला शिक्षा द्या. मी सारं निमूटपणे शोषले. पण चंदरच्या जीवावर उठलेली ती रोपटी मला डोळ्यासमोरही ठेवत नव्हती. कारण नंदेसारखीच त्यांनी माझीही भाऊबीज सुनी केली असती. मी वाचवलं चंदरला, मला, माझ्या भाव विश्वाला. असं म्हणत रेवती स्पंदून स्पंदून रडू लागली. तिचे दुःख जाणून नंदाही तिच्या गळी पडली. एका तडफडणाऱ्या भगिनी हृदयाचे दुःख तिच्याही हृदयाला भिडले. दोन्ही मैत्रिणींना जवळ घेऊन दाटलेल्या गळ्याने नंदीची आई म्हणाली, नंदे पोरी, हिचं काहीच चुकलं नाही. आजवर आपल्याच लक्षात आलं नव्हतं ती मुळकुंडी यमदूतच होती. 8 दिवसात पोराला डसली आणि तडकाफडकी गेला माझा लाडका. आजवर त्या काळदूतालाच तू उरी कवटाळत राहिलीस. रेवती, पोरी, तुझा चंदर तुला अक्षय लाभो. आजपासून चंदरला तू एकटी बहीण नाहीस. माझी नंदाई चंदरमध्येच आपल्या दादाला पाहिजे. त्या तिघी रडतच होत्या. त्या अश्रूकडे पाहत रेवतीची आई मात्र स्तिमित होऊन बघतच राहिली. जी अंधश्रद्धा लेकीच्या मनातून ती समूळ नष्ट करू पाहत होती, तिने तर अधिकच मूळ धरले होते आणि ती दृढ होत होती. ती मोडून काढणे आपल्या आवाक्याबाहेर आहे हेच रेवतीच्या आईला प्रकर्षाने जाणवले आणि ती अधिकच खचून गेली. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.